मला असं वाटतं, की YouTube व्हिडिओमध्ये एक चांगली स्क्रिप्ट तेवढीच इम्पोर्टंट आहे, जेवढी गाडीमध्ये पेट्रोल. विदाऊट पेट्रोल गाडी चालत नाही, तसंच एक चांगली स्क्रिप्ट जर नसेल, तर व्हिडिओ देखील चालत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार एक परफेक्ट स्क्रिप्ट कशी तयार करायची आणि जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल, तर ChatGPTच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांमध्येच एक चांगली स्क्रिप्ट कसं तयार करायचं. पण त्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट कशी तयार करायची हे माहीत असणे गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात आधी आपण स्क्रिप्ट काय असते हे समजून घेऊया. आता आपल्याला एक YouTube व्हिडिओ बनवायचा आहे. मग त्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं? टॉपिक ठरवून घ्यायचं आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी टॉपिक ठरवून घ्यायचं आहे. त्यानंतरच त्या टॉपिकच्या आधारे आपल्याला स्क्रिप्ट तयार करता येईल. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे टॉपिक. मग टॉपिक निवडल्यानंतर पुढचं जे काही प्रोसेस आहे ते करायचं. मग त्यानंतर एक गोष्ट समजून घ्या, एखादी स्क्रिप्ट कशी तयार होते? त्या स्क्रिप्टमध्ये काय-काय असतं? आणि कुठे काय लिहायचं हे सगळं काही माहीत असणे आवश्यक आहे. तेव्हाच एक परफेक्ट आणि एंगेजिंग स्क्रिप्ट तयार होईल. एक स्क्रिप्ट तयार करण्यासाठी त्यामध्ये हुक, इंट्रो, मेन कंटेंट आणि सी-टी-ए हे सगळ्या गोष्टी जर असेल, तेव्हाच ती स्क्रिप्ट पूर्णपणे तयार होईल. आता बऱ्याचशा लोकांना हुक काय असतं, सी-टी-ए काय असतं, इंट्रो काय असतं या गोष्टीबद्दल माहिती नाही. तर इथे आपण त्या गोष्टी समजून घेऊया. सगळ्यात पहिले आहे हुक. हुक म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला एक अशी लाईन बोलायची, ज्यामुळे व्हिडिओ बघणारे लोकं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे. त्यालाच आपण हुक म्हणतो. दुसरा आहे इंट्रो. मग यामध्ये आपण व्हिडिओमध्ये काय-काय होणार आहे हे थोडक्यात सांगायचं आहे. त्याचबरोबर आपली माहिती देखील यामध्ये थोडक्यात सांगायची आहे. तिसरा आहे मेन कंटेंट. तर या ठिकाणी आपण ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतो, त्या टॉपिकची पूर्ण माहिती सविस्तरपणे या ठिकाणी सांगायची आहे. यालाच आपण मेन कंटेंट असं म्हणतो. आता चौथा आहे सी-टी-ए. आता व्हिडिओमध्ये हुक झालं, इंट्रो झालं, मेन कंटेंट झालं. मग आपण आता शेवटी काय सांगणार? मग या ठिकाणी आपल्याला व्ह्यूअरसोबत कनेक्ट जर पाहिजे असेल, तर व्ह्यूअर्सला सांगायचं, की बाबा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा आणि त्याचबरोबर अशा व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा गोष्टी तुम्ही सी-टी-एमध्ये सांगायला पाहिजेत. अशा प्रकारे एक स्क्रिप्ट तयार होते. या स्क्रिप्टमध्ये हुक, इंट्रो, मेन कंटेंट आणि सी-टी-ए या सगळ्या गोष्टी जर असेल, तरच आपली स्क्रिप्ट पूर्णपणे तयार होईल. आणि जर तुम्हाला कमी वेळेमध्ये एक स्क्रिप्ट तयार करून घ्यायचे, तर तुम्ही ChatGPTचा वापर करून कमी वेळामध्ये एक परफेक्ट स्क्रिप्ट बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला ChatGPTवर कसं लिहायचं हे सगळं काही मी इथे सांगणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही जो व्हिडिओ बनवतोय, तो टॉपिक ठरवून घ्या. समजा तुम्ही 1000 व्ह्यूजवर किती पैसे भेटतात? या टॉपिकवर तुम्हाला जर स्क्रिप्ट पाहिजे असेल, तर तुम्ही ChatGPTवर जाऊन 1000 व्ह्यूजवर किती पैसे मिळतील? हा टॉपिक तिथे टाका. त्यानंतर त्याच्या खाली हुक, इंट्रो, मेन कंटेंट आणि सी-टी-ए या स्टेप बाय स्टेप पद्धतीने मला एक स्क्रिप्ट तयार करून द्या आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की विथ ॲड इमोशन्स. मग त्या ठिकाणी जर तुम्ही स्क्रिप्टमध्ये एखादी इमोशन जर ॲड केलं, तर स्क्रिप्ट एकदम आपण एकमेकांशी बोलतोय, तशा प्रकारे तुम्हाला स्क्रिप्ट जनरेट करून मिळेल. अशा प्रकारे तुम्ही ChatGPTचा वापर करून काही वेळामध्येच एक चांगली एंगेजिंग स्क्रिप्ट बनवू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.